नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शहरामध्ये पहलगाम येथे झालेल्या अध्यापकांनी भारताने त्याला तोंडावर उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या 9 हवाई अड्ड्यांवर भारताने काल रात्री 1:30च्या सुमारास बॉम्ब फेकून त्यांच्या नासा करण्यात आलेला आहे. असंच भारतीय सेने ही कधीही भारताला कोणत्या संकटात पडून देणार नाही ही आमची अपेक्षा आहे. त्यानिमित्त आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे व आपण साखर वाटप सुद्धा केले आहे. प्रारंभी संपूर्ण देशाला आज ज्या आतंकवाद्यांचा आपण खात्मा केला भारताच्या सैन्याने आणि भारताच्या राज्यकर्त्यांच्या दुर्दम्य शक्तीमुळे जे काही आज पाकिस्तानमध्ये चित्र दिसलं त्या अतिरेकी अझर मसूदला निश्चितपणे या ठिकाणी जे काही त्यांनी कृत्य या भारतामध्ये केले होते, निष्पाप जनतेच्या जे बळी या ठिकाणी घेतलेले होते, निश्चितपणे पाकिस्तानचे जे आतंकवाद्यांचे जे आका आहेत त्यांना आज या हल्ल्यानंतर निश्चितपणे जाणवलं असेल की दुःख आणि परिवाराचं जाण्याचं दुःख काय असतं. त्या अतिरेक्याच्या अझर मसूदच्या घरातले 14 जण एका वेळी गेलेले आहेत. एक कुंकू पुसत असताना ज्या वेदना यातना त्या कुटुंबांनी आपल्या डोळ्यासमोर सहन केल्या पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर, त्यानंतर आज जो पाकिस्तानवरती झालेला जो हल्ला आहे, मी तर म्हणेल की आतंकवाद्यांच्या या पद्धतीनेच नाग्या ठेचल्या पाहिजेत. तरच भारत यानंतर या विश्वाचा गुरु बनण्याची शक्यता आहे. आणि आज जे भारताच्या सोबत संपूर्ण विश्व उभं राहतं आहे, एक मोजके की ज्यांचं काही मतलब आहे असे जे काही विरोधी देश आहेत जे आपल्या विरोधात आहेत, परंतु आज ज्या बलाढ्य शक्ती विश्वामध्ये मोडल्या जातात, गणल्या जातात की जे त्या शक्तीचा पाठिंबा आपल्यासोबत आहे. आणि या शक्तीच्या जोरावरती निश्चितपणे भारत विश्वविजेता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाकिस्तानसारखा जो आतंकवादी देश आणि आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे तो या विश्वाच्या नकाशावरून संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो.